पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी ट्विट केलाय की त्यांनी पुरावे सादर केले. 11 जुलै 2025 रोजी बबनराव लोणीकर यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना ते गौण खनिजासाठीचा जो दंड होता तो माफ करण्यात आले. 11 जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी त्याला स्टे दिलाय. तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता, आताही कुठला दंड माफ केला नाही आहे. मी सांगितलं ना, रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे. ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव्ह करायची आहे. त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवय्या असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे. तेव्हाच्याही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधीही माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड माफ केला गेला नाही कुणालाही. त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करा नाही तर राजकीय संन्यास? मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.